आणि मग गेल्याच्या नंतर बघितलं, अरे जे धर्ममार्तंड आहेत, ज्ञानी आहेत, सामर्थ्यवान आहेत, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन बसलेले आहेत आणि काय करतायत, लोकांना तरण्याचा मार्ग सांगतायत की लोकांचं शोषण करतायत. मग तुकोबाराय अभंगातून सांगतात, जेथे जातो तेथे पडतो मातोळा, जिकडं जावं तिकडं घोटाळेच घोटाळे. आता करायचं काय? आता या समाजाला बाहेर काढायचं जर असेल तर ढगातून जादू काढून हवेतून हात फिरवून काढता येत नसतं. धुरात बुडालेला स्वतः नाव असेल किंवा जे तारणारं साधन स्वतःकडे आहे त्या साधनाचा स्वतः आधार घेत इतरांना हात देऊन करायचं असतं. मग अशा वेळेला तुकोबांनी ते जगाच्या उद्धाराचं तारण्याचं साधन निवडलं आणि ते साधन तुकोबांनी सांगितलं. आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्त आधी. कीर्तन सुरू केलं का? कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. किंवा ब्रह्मीभूत काया होत असते कीर्तनी. आणि कीर्तनाचं हे होतं हे ठीक आहे, पण प्रमुख उद्देश या कीर्तनाचा काय? नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. तेच संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य तुकोबांनी सुरू केलं. आणि हे कार्य सुरू करण्याची प्रेरणा स्वतः पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज स्वप्नामध्ये येतात. आणि मग या दोघांनी स्वप्नात येऊन तुकोबारायांचा अभंग आहे नामदेवे स्वप्नामध्ये आले आणि काय सांगितलं? कवित्व करा. मग आता काव्य केलं पाहिजे का? कीर्तन आणि काव्य या दोन गोष्टीमुळं समाजात प्रबोधन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुकोबांनी सुरू केलं. मग काय येत होतं तुकोबांना? काही नाही, तुकोबांच्या याच्यात सांगतो, गाथा नंतर निर्माण झाली. एका तुका नावाच्या व्यक्तीचं जीवन, नंतरचा प्रवास आणि नंतर आलो रेणू या ठोकरा तुका